विद्यार्थ्यांनो, 80 मार्काच्या इंग्लिश पेपरमध्ये थर्ड सेक्शन पोएट्रीचा असतो आणि हा सेक्शन आपल्याला असं वाटतं की खूप समजायला कठीण आहे, परंतु आपण जर योग्य ट्रिक्स वापरल्या तर आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो. या प्रश्नामध्ये क्वेश्चन नंबर 3A कॉम्प्रिहेन्शन 5 गुणांसाठी आणि क्वेश्चन नंबर 3B ॲप्रिसिएशन 5 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 3A मध्ये 3 प्रश्न असतात. A1, A2, A3. A1 2 गुणांसाठी, A2 2 गुणांसाठी आणि A3 1 गुणांसाठी असे टोटल 5 मार्क असतात. या प्रश्नांची उत्तरे लिहिताना आपण कवितेमधल्या जशाला तशा ओळी लिहू नयेत. स्वतःच्या वाक्यात उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा. काय आहे, काय विचारले आहे ते नीट समजून घ्या. जनरली तुम्हाला एक्सप्लेन इट, फाइंड इट, गिव्ह रिझन, नेम द फिगर ऑफ स्पीच असे प्रश्न विचारले जातात. फाइंडमध्ये ओळीतून ते शोधायचं असतं. एक्सप्लेनमध्ये अर्थ स्पष्ट करायचा असतो. गिव्ह रिझनमध्ये कारण द्यायचे असते आणि नेम इटमध्ये कोणती फिगर ऑफ स्पीच वापरली आहे त्या फिगर ऑफ स्पीचचे नाव लिहायचे असते. A3 प्रश्नाचे म्हणजेच फिगर ऑफ स्पीचचे नाव ओळखत असताना फक्त नाव लिहू नका तर कारणही लिहा. पर्सॉनिफिकेशन म्हणजे एखाद्या निर्जीव वस्तूला सजीव व्यक्ती आहे असे समजून बोलणे म्हणजे पर्सॉनिफिकेशन. रिपिटेशन म्हणजे काही शब्द किंवा एखादी ओळ पुन्हा पुन्हा रिपीट होणे म्हणजे रिपिटेशन. ॲलिट्रेशन म्हणजे एखाद्या ओळीमध्ये एखादा साऊंड, फॉर एक्झाम्पल S, H 2 ते 3 वेळा आलेला असेल किंवा त्यापेक्षा जास्त वेळा आला असेल तर त्याला ॲलिट्रेशन म्हणतो. आणि शेवटची फिगर ऑफ स्पीच आहे सिमिली, म्हणजे 2 वस्तूमधील, व्यक्तीमधील तुलना केलेली असते की ज्यामध्ये लाईक, सो, ॲज असे शब्द वापरलेले असतात. ती असते फिगर ऑफ स्पीच सिमिली. असे काही मी तुम्हाला उदाहरणं दिलेले आहेत. ते तुम्ही फिगर ऑफ स्पीच नाव लिहून ती का फिगर ऑफ स्पीच आहे याचं कारण देणं महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांनो, ॲप्रिसिएशनचे 5 पैकी 5 गुण तुम्हाला मिळालेच पाहिजेत, कारण तुम्हाला 8 कवितेचे ॲप्रिसिएशन जर तुम्ही करून ठेवले तर एक्झामिनेशन हॉलमध्ये जाण्याच्या पूर्वी तुमच्याकडे 5 गुण असतील. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कवितेचं नाव, कवितेचे कवी आणि संपूर्ण कविता दिलेली असते. तुम्हाला तिथे काही पॉईंट्स दिलेले असतात. टायटल, पोएट, फिगर ऑफ स्पीच, राईम स्कीम आणि सेंट्रल आयडिया. एकूण ॲप्रिसिएशनला 5 गुण असतात. टायटल म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये जे कवितेचं शीर्षक दिलेलं आहे तेच व्यवस्थित पाहून लिहायचं आहे. ते लिहिताना स्पेलिंगच्या चुका करू नका. पोएट म्हणजे कवी, म्हणजे कवितेच्या खाली तुम्हाला पोएटचं नाव दिलेलं असतं ते तुम्हाला लिहायचं आहे. फिगर ऑफ स्पीच तुम्ही ॲलिट्रेशन आणि रिपिटेशन या दोन्हीपैकी कोणतीही लिहिली तरी ती बरोबरच येते. फक्त व्यवस्थित शोधून, रिपिटेशन म्हणजे त्या ओळीत शब्द रिपीट झालेले आहेत का आणि ॲलिट्रेशन म्हणजे तो साऊंड रिपीट झालेला आहे का हे पाहून तुम्ही ते उदाहरण लिहा. राईम स्कीम तुम्हाला तिथेच करता आली पाहिजे. जर जमत नसेल तर 8 कवितेच्या राईम स्कीम पाहून ठेवा. स्टॅन्झा वाईज राईम स्कीम करता येते. आणि शेवटची सेंट्रल आयडिया मात्र तुम्हाला प्रत्येक कवितेचे 2-2 असे 16 वाक्य तयार करून ठेवावे लागतील. यासाठी तुम्ही मी तयार केलेला व्हिडिओचा रेफरन्स घेऊ शकता. त्यामध्ये मी सेंट्रल आयडिया,
अतिशय सोप्या भाषेमध्ये 2 वाक्यामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे तुम्ही 8 कवितेची सेंट्रल आयडिया फक्त व्यवस्थित तयार करून ठेवली, तर बाकीच्या जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्येच त्याचे आन्सर मिळणार आहेत. आणि म्हणून 5 गुण तुम्ही पूर्ण मिळवायचेच आहेत. विद्यार्थ्यांनो, ॲप्रिशिएशन लिहित असताना काय करू नये? राईम स्कीम चुकीची लिहू नका. फिगर ऑफ स्पीच अंदाजे लिहू नका. सेंट्रल आयडिया खूप मोठी लिहू नका. दिलेल्या फॉर्मॅटमध्येच ॲप्रिशिएशन लिहा आणि शेवटी ॲप्रिशिएशन तपासून घ्या. सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे आपल्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त अनसीन पॅसेज जो असतो त्याला आपण नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणतो. हा पॅसेज कॉम्प्रिहेन्शनसाठी येतो. अगदी आपल्या सीन पॅसेजसारखेच 5 प्रश्न असतात. A1, A2, A3, A4, A5. मी ते परत आता इथे सांगणार नाही. टेक्स्च्युअल पॅसेजचा जो प्रश्न आहे तो क्वेश्चन नंबर 4A आहे आणि त्यासाठी गुण आहेत 10. क्वेश्चन 4B हा समरी रायटिंगचा प्रश्न आहे आणि आपण जो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज कॉम्प्रिहेन्शनसाठी घेतलेला आहे त्याच पॅसेजची आपल्याला समरी करायची असते. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दिलेला असतो, रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन 4A अँड राईट द समरी ऑफ इट. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू युअर समरी. आता समरी म्हणजे सारांश लेखन आणि त्याला जर एक शीर्षक दिलं तर त्यासाठी आपल्याला 1 गुण असतो आणि समरी तुम्ही जी लिहिणार आहात त्याला 4 गुण, असे टोटल 5 गुण समरी रायटिंगसाठी असतात. विद्यार्थ्यांनो, समरी रायटिंग म्हणजे सारांश लेखन. सारांश लेखन म्हणजे आपण जनरली 1/3 ऑफ द पॅरेग्राफ असं म्हणतो. समरी कशी करायची? प्रथम समरी करत असताना पॅसेज 2 वेळा वाचन करून घ्या. पहिले वाचन अर्थ समजण्यासाठी आणि दुसरे वाचन मुख्य मुद्दे शोधण्यासाठी. प्रत्येक पॅरेग्राफमध्ये एक मुख्य वाक्य शोधा. त्यामध्ये दिलेले अनावश्यक उदाहरणे टाळा. टायटल द्यायला विसरू नका. पॅसेज कशाबद्दल आहे ते ओळखा आणि टायटल देताना मेन टायटल आणि सब टायटल द्या. उदाहरणार्थ, लॉयल ॲनिमल द डॉग. शब्द मर्यादा पाळा. 1/3 भाग म्हणजे समरी रायटिंग. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं, पॅसेज 9 ओळीचा असेल तर अगदी 3 ओळीमध्येच समरी करावी. समरी एक सलग पॅरेग्राफमध्ये लिहावी. वेगवेगळे पॅरेग्राफ लिहू नका. शेवटी निष्कर्ष लिहा. समरी शक्यतो स्वतःच्या सोप्या भाषेमध्ये लिहितात, परंतु जर ते तुम्हाला शक्य नसेल तर जे मेन पॉईंट्स आहेत तेच पॉईंट्स लिहून टायटल द्या. समरी लिहित असताना काय करू नये? पॅसेजमधील वाक्य जशाला तशी कॉपी करू नये. उदाहरणे लिहू नका. मोठी किंवा छोटी समरी लिहू नका. स्वतःचे मत सांगू नका. एकच सलग पॅरेग्राफ लिहा. वेगवेगळे पॅरेग्राफ लिहू नका आणि मुख्य मुद्दे गाळू नका. मुलांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला एखाद्या कवितेचे ॲप्रिसिएशन हवे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकमध्ये शोधा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रायटिंग स्किल या विषयावरती काही ट्रिक्स पाहणार आहोत.